जेव्हा लोक म्हणतात की हो त्यांना हलवलं जाते त्यात काय चुकीचं आहे, तर डॉग्स हे जेव्हा नेहमी राहतात तेव्हा त्यांची एक टेरिटरी असते, त्यांचा एक एरिया असतो आणि त्या एरियामधनं जेव्हा तुम्ही त्यांना दुसऱ्या एरियात पाठवतात तेव्हा तिकडे दुसऱ्या एरियातले डॉग्स आलेले असतात आणि ते जर एकत्र आले तर ते मग खूप भीषण असू शकतं. आता त्यातल्या काही डॉग्सला हे स्टेरिलाइज केलेलं आहे, काही डॉगला नाही केलेलं आहे आणि जर अशा प्रकारचे दोन्ही डॉग्स एकत्र आले तर त्यातनं होणारे जे आजार आहेत त्याच्या बाबतीत काय करायचं. त्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने हा जो आदेश दिलेला आहे तो प्रॅक्टिकल वाटत नाही आहे, व्यावहारिक नाही आहे तो, त्याचबरोबर तो इकॉनॉमिकल नाही आहे, तो अमानवीय आहे आणि तो सस्टेनेबल नाही आहे. जर आज दिल्लीमध्ये ही गोष्ट घडली तर मग उद्या इतर राज्यांमधली लोकसुद्धा हेच म्हणणार की यांनासुद्धा आम्ही असंच हलवून द्या. आणि आपण बघत आहोत की प्रत्येक गोष्टीमध्ये एक सिस्टीम असतं. आज दिल्लीमध्ये वानरांची, माकडांची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तिकडे असं डॉग्स रस्त्यावरती आहेत म्हणून ती वानरं जी आहे ती झाडांवरनं खाली उतरत नाही आहे. जर तिथनं डॉग नाहीसे झाली तर वानरं खाली येणार, मग तुम्ही त्यांनासुद्धा टाकणार का शेल्टर होम्समध्ये? मग तुम्ही पूर्ण जी सिस्टीम आहे तीच आपण बिघडवत आहोत. मला असं वाटते की आपण या बाबतीत संपूर्ण आपल्या देशात नाही तर जगभरामध्येच हा जो उपाय आहे तो राबवला जातो आणि इतर देशांमध्ये जर शेल्टर होम्स असतील किंवा डॉग्स असतील तेव्हा तिथे तशा सुविधा दिल्या जातात. आपल्याकडे पहिल्यांदा शेल्टर होम्सच नाही आहेत तर मग एवढ्या सुविधा तुम्ही त्यांना देऊ शकाल का? रोज 10 लाख स्ट्रीट डॉग्सला तुम्ही फीड करू शकाल का? तुम्ही त्यांना मेडिकल फॅसिलिटी देऊ शकाल का? तुम्ही त्यांची काळजी घेऊ शकाल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे असणारी स्वच्छता, जेव्हा इतके डॉग्स एकत्र येतील तर ती तुम्ही मेंटेन करू शकाल का? आणि मग त्यातनं उद्भवणारे जे आजार आहे त्या बाबतीत काय करणार? सो असं मला असं वाटतं खूप मोठा प्रश्न आहे. या बाबतीत पुनर्विचार होणं फार फार गरजेचं आहे.